पाळीमध्ये काय होत असते की गर्भाशय आकुंचन पावतं, त्यावेळेस तुम्हाला पाळी येते. तर ते आकुंचन पावत असताना स्नायूंना ताण येतो आणि वेदना होतात. हे खूप नॉर्मल आहे. त्याच्यासाठी स्पेशली ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. तुम्ही त्यावेळेस जर थोडा आराम केला, पिण्यामध्ये खूप थंड पाणी वगैरे न घेता गरम पाणी घेतलं तरी पण तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यात रिलीफ भेटतो. महिला आपलं आवडीनिवडी तर दूर आहे, पण जे रात्रीचं उरलेलं शिळं आहे किंवा एक्स्ट्रा जे आहे ते खातात. तर त्याच्यात काय होतंय की तुम्ही जेव्हा रात्रीचं फूड खाता त्याची जी जीवनसत्व आहे त्याच्यातले ते सर्व निघून गेलेले असतात. बरोबर. आणखी एक समस्या सातत्याने आपल्या आसपास दिसते, आपल्याला महिलांमध्ये जास्त दिसते प्रामुख्याने, तर ती म्हणजे त्यांच्या शरीरात कमी असलेलं हिमोग्लोबिन. महिन्याला मासिक पाळी येते, त्यांची प्रेग्नन्सी, डिलिव्हरीज, परत मासिक पाळीचे जे इरेग्युलरिटीज आहेत त्याच्यामुळे त्यांना जो त्रास झालेला असतो, तर कधी कोणाला जास्त अंगावरून जातंय, काही त्रास होतो, मूळव्याध वगैरे आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या निग्लेक्ट करतात की होतंय, हे नॉर्मल आहे, होऊन जाईल असा विचार करून आपण त्या गोष्टी सोडून देतो. पण त्याच्यामुळे तो त्रास वाढत जातो. ऍक्च्युअली इट्स नॉट ओनली फॉर फेअर अँड लवली, पण तुम्ही एक कधी पण लक्षात ठेवा की जी तुमची नॉर्मल त्वचा आहे ती जशी आहे तशी जर स्वच्छ असली, नितळ असली तर ती सुंदर दिसते. त्याच्यासाठी तुम्हाला त्याला गोरं बनवण्याची गरज नाही. गोरं असण्यापेक्षा ती नितळ असणं ते जास्त गरजेचं, स्वच्छ असणं जास्त गरजेचं. कोणाला सवय असते की दिवसातून 4-4, 5-5दा चेहरा धुतात, पण जेव्हा तुम्ही जास्त वेळा चेहरा धुता ना तेव्हा आपण बॉडीला वाटतं की चेहरा ड्राय झाला आणि ते ऑइल सिक्रेशन वाढतं. ऍक्च्युअली ऑइल ऍब्झॉर्ब व्हायला 2 ते 3 तास भरपूर होतं. तर त्याच्यामुळे तुम्ही रात्री लावा किंवा आंघोळीच्या अगोदर 3 तास अगोदर तुम्ही चांगलं मसाज करून घ्या आणि आंघोळ करून घ्या. सनस्क्रीन तुम्ही काय वापरताय ऍक्च्युअली त्याच्यातले तेच आहे जे आपण म्हणतो ना की सल्फेट, पॅराबेन टाळायला पाहिजे. तसंच याच्यात ऑक्सिजन म्हणून एक घटक येतं ते, आणि अजून काही असे घटक आहेत सनस्क्रीनचे जे दुष्परिणाम करतात. तर ते न वापरता झिंक ऑक्साईड वगैरे जे प्लेन घटक आहेत त्याच्या सोबतचे सनस्क्रीन तुम्ही वापरायला पाहिजे. विनाकारण होणारी चिडचिड, अचानक वाढणारं वजन, विशीत गळणारे केस, चेहऱ्यावर येणारे पिंपल्स किंवा लग्नानंतर आई होण्यात येणारे अडथळे, हे सगळे केवळ शरीराचे आजार आहेत की आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीचा शाप? नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्या हक्काच्या आणि आवडत्या सॉलिड गप्पांमध्ये. आजचा विषय हा प्रत्येक घराशी, प्रत्येक आईशी, प्रत्येक मुलीशी आणि खरं तर प्रत्येक कुटुंबाशी जोडलेला आहे. पण दुर्दैवाने आजही आपल्या समाजात या विषयांवर उघडपणे चर्चा करायला लोक संकोच करतात. माहिती अभावी अनेक गैरसमज पाळले जातात आणि आजार अंगावर काढले जातात. महिलांचे हार्मोन्स, PCOD, PCOS, पाळीच्या समस्या, वंध्यत्व, वयात येणाऱ्या मुलामुलींमधील बदल, त्वचा विकार आणि नैसर्गिक पद्धतीने आरोग्य कसं टिकवायचं, या सगळ्या विषयांवर आज आपण अतिशय मनमोकळेपणाने, रोखठोक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत एक अत्यंत अनुभवी आणि अभ्यासू तज्ज्ञ डॉक्टर वीणा गंगवाल. डॉक्टर वीणा गंगवाल यांनी BMS, CGO आणि DNYS हे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. म्हणजेच त्यांच्याकडे आयुर्वेद, आधुनिक स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र आणि निसर्गोपचार अशा तीनही वैद्यकीय क्षेत्रांचा एक सुरेख सुवर्णसंगम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या महिला आरोग्य, हार्मोनल इनबॅलन्स, किशोरवयीन मुलामुलींचे प्रश्न आणि त्वचा विकारांवर अत्यंत यशस्वीपणे उपचार करत आहेत. विशेष म्हणजे फक्त औषधं देण्यापेक्षा शरीर, मन, आहार आणि जीवनशैली यांचा एक एकत्रित मुळापासून बरं करण्यावर त्यांचा भर असतो. आजच्या सॉलिड गप्पांमध्ये आपण फक्त आजारांची नावं घेणार नाहीत, तर हे आजार नेमके का होतात, आपलं शरीर आपल्याला आधीपासून कोणते संकेत देत असतं आणि महागड्या औषधांशिवाय केवळ लाईफस्टाईल बदलून आपण कसे फिट राहू शकतो, या सर्व प्रश्नांची सोपी उत्तरं जाणून घेणार आहोत. म्हणून हा एपिसोड अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या गप्पांमधून तुमच्या घरातील आईच्या, पत्नीच्या, बहिणीच्या, मुलीच्या किंवा तुमच्या स्वतःच्या आरोग्याशी संबंधित अनेक शंकांचं निरसन होणार आहे. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती तुमच्याकडून कधीच मिस होणार नाही. आता वेळ न दवडता सुरू करूयात आजच्या खास सॉलिड गप्पा डॉक्टर वीणा गंगवाल यांच्यासमवेत. मॅडम नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे सॉलिड गप्पांच्या या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सर. मॅडम, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की
तुम्ही ह्या ज्या 3 शाखांचा वैद्यकीय अभ्यास केला आहे, हा वैद्यकीय प्रवास नक्की तुमचा कसा सुरू झाला? मी BMS केलंय. BMS म्हणजे बॅचलर डिग्री ऑफ आयुर्वेदा मेडिसिन्स अँड सर्जरी. ओके. तर ते मी अकोला कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अकोलामधून केलं. तर तिथे आमची ॲक्च्युली बऱ्यापैकी छान त्यांची OPD आहे. आयुर्वेदिक पण तितकं चांगलं आहे आणि त्यांनी तिथे मोठं हॉस्पिटल आहे जिथे आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी दोघांचे पण पेशंट्स आम्हाला बघायला मिळायचे. तर ते एक खूप छान प्रॅक्टिस तिथे झाली. परत अकोलामध्ये आम्ही डॉक्टर संध्या जोशी आणि अलका तांबडे म्हणून आहेत, वेल नोन गायनोकॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्या अंडरमध्ये आम्ही 2 वर्ष प्रॅक्टिस केलेली. तर तिथून हा प्रवास सुरू झाला. तिथे इंटरेस्ट निर्माण झाला गायनोकॉप्समध्ये. मग मी वाडिया हॉस्पिटल मुंबईवरून CGO केलं आणि त्याविषयीचे सखोल ज्ञान तिथे भेटले. त्याच्यात प्लस पॉईंट हा झाला की माझं लग्न झालं टाकळी घालला. तर आमच्या सासऱ्यांची ऑलरेडी गायनॅक OPD होती, तर ते प्रॅक्टिस करायचे. तर तिथे मला तो एक सपोर्ट खूप छान भेटला की माझे मिस्टर डॉक्टर निलेश गंगवाल आणि सासरे डॉक्टर अनिल गंगवाल दोघांची पण सपोर्ट तिथे असायचा. त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस वाढत गेली. तर त्या प्रॅक्टिसच्या दरम्यान एक लक्षात आलं की फक्त ॲलोपॅथी किंवा फक्त आयुर्वेदिकनी पूर्ण ट्रीटमेंट तुमची होऊ शकत नाही. काही काही घटक जिथे असे आहेत जिथे दीर्घकालीन उपचार लागतात, दीर्घकालीन रिझल्ट लागतात. तर तिथे तुम्हाला काहीतरी समन्वय साधावा लागतो. एका पॅथीने समूळ नायनाट होत नाही साधारणतः. हां, समूळ नायनाट होत नाही. तर तिथे दीर्घकालीन रिझल्टसाठी मग कॉम्बिनेशन थेरपी सुरू केली आणि खूप छान रिझल्ट भेटले. त्याच्यानंतर डिप्लोमा इन नॅचरोपॅथी योगिक सायन्सेस केलं. तर ते याच्यासाठीच की कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर काही योगा आहेत, मानसिक तणाव आहे त्यांचे जेव्हा तुम्हाला समूळ नायनाट करायचा असतो किंवा पूर्ण रिझल्ट जेव्हा पाहिजे असतात तर सगळ्यांचा समन्वय लागतो. फक्त गोळ्या देऊन तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट नाही करू शकत. म्हणून त्या तिन्ही पॅथींचा योग जुळून आला, रिझल्टही भेटले आणि ती जवळपास मी 25 वर्षापासून प्रॅक्टिस करते. म्हणजे तुमच्याकडे 25 वर्षांचा दीर्घ अनुभव आहे. मग हे महिलांच्याच आरोग्याशी निगडीत अभ्यास करायचा किंवा हे क्षेत्र निवडायचं असं तुम्ही कधी ठरवलं? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मेन बेस कॉलेजपासून सुरू झाला होता. इथे आल्यावर पण फुल सपोर्ट मिळाला आणि जेव्हा म्हणजे सिटीमध्ये ॲक्च्युली खूप इझिली तुम्हाला प्रत्येक गोष्ट अवेलेबल होते. ट्रीटमेंट, डॉक्टर सगळं अवेलेबल होतं. मी जेव्हा टाकळीखंडला प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा तिथे आमच्याकडे जे पेशंट यायचे ते सोनोग्राफी करून नाही यायचे. म्हणजे एंड टाइमला डिलिव्हरीला डायरेक्ट पेशंट टेबलवर यायचं. तर जेव्हा मी त्यांना बघितलं, त्यांच्या इतकं हालअपेष्टा बघितल्या, ते तेव्हापासून एक मनात होतं की त्यांच्यासाठी काहीतरी करावं. आणि हळूहळू तो प्रवास वाढत गेला आणि तिथूनच प्रेरणा भेटला की महिलांसाठी काम करून आपण कसं त्यांना मानसिक समाधान देऊ शकू, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकू, हा एक हेतू होता त्याच्या मागे. तिथून हा काम सुरू झालं. गेल्या इतक्या वर्षापासूनचा तुमचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आहे. मग मला एक गोष्ट सांगा की महिलांचं स्वतःचं किंवा इतरांच्या घरातील इतरांचं त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत नक्की कुठल्या बाबतीत सातत्याने दुर्लक्ष होत असतं? म्हणजे आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करतो. आपण जर हा विचार केला की सगळ्यात दुर्लक्षित घटक महिलांच्या आरोग्याविषयी काय आहे, तर तो आहे एक तर महिलांची जीवनशैली. सगळ्यात पहिली गोष्ट आहे त्यांची जीवनशैली. दुसरं आहे त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य. जर आज आपण बघितलं ना, म्हणजे मागील 25 वर्षापासूनचाही माझा अनुभव आणि आता ते वाढत चाललंय की महिला प्रत्येक ठिकाणी एक आघाडीवर काम करतात. म्हणजे घर असो, मूलबाळ असो, त्यांचे शाळेचे प्रोग्राम असो, व्यवसाय असो, घरातलं म्हणजे पूर्ण फॅमिली सांभाळून आपलं करिअर सांभाळणं, हे सगळं करत असताना सगळ्यात जास्त ती दुर्लक्ष करते तर तिची स्वतःची जीवनशैली. कधीच ती म्हणजे माझं स्वतःचं काही आवड निवड आहे किंवा मला म्हणजे नाश्ता सगळ्यांना देताना आपणही नाश्ता केलाच पाहिजे, हा जो एक कन्सेप्ट आहे तो भारतीय महिलांमध्ये कमी दिसून येतो. तर तो एक खूप दुर्लक्षित. दुसऱ्याची काळजी घ्यायची, आपल्या स्वतःच्या काळजीपेक्षा दुसऱ्याची काळजी घेण्यात जास्त. आणि काय होतं की एक जर बघितलं तुम्ही संरचनेच्या हिशोबाने तर पुरुषांची आणि महिलांची संरचना पूर्ण वेगळी आहे. असं आहे. पण बॉडी स्ट्रक्चर पूर्ण वेगळा आहे. तर पोषक आहार दोघांना पण लागतो.
पण महिलांची जी संरचना वेगळी आहे, त्यांची शारीरिक जळणघळण वेगळी आहे, तर त्यांना जास्त काळजी घ्यायला जास्त हवी. घ्यायला पाहिजे. तर तिथे तो मेन दुर्लक्ष तिथे होतं. हा कदाचित मग त्यामुळेच खरं तर हार्मोनल इनबॅलन्स होत असेल, बरोबर ना? आणि मग आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की हे हार्मोनल इनबॅलन्स हा शब्द आता खूपच प्रचलित झाला आहे, खूपच लोकांच्या तोंडी ऐकायला मिळतो. मग नक्की आमच्या सॉलिड गप्पांच्या प्रेक्षकांसाठी हे थोडं तुम्हाला चांगल्या प्रकारे सोप्या प्रकारे सांगता येईल का की हार्मोन्स म्हणजे काय आणि हार्मोनल इनबॅलन्स म्हणजे नक्की काय होत असतं? आता हार्मोन्स हे जे काम करतात ते पूर्ण आयुष्यभर शरीरात काम करतात. महिला असो पुरुष असो दोघांमध्ये पण हे काम होतं. हम्म. पण महिलांमध्ये ऍक्च्युअली यांची खूप जास्त तुम्हाला असर दिसून येतो. ओके. म्हणजे जे पण आहे जसं आपण म्हणतो की आता शरीरामध्ये खूप साऱ्या ग्रंथी आहेत, येस. त्याच्यातून खूप सारे हार्मोन चा स्त्राव निघत असतो. ओके. तर जेव्हा हे सिक्रिशन होत असतं तर त्यांचं नॉर्मल सिंथेसाइज होणं, त्यांचं सिक्रिशन होणं, त्यांच्या रिसेप्टर जे ठिकाण आहे तिथे त्यांचं बरोबर पोहोचणं म्हणजे ट्रान्सपोर्ट होणं, हे सगळं एक नॉर्मली व्हायला पाहिजे असतं. ओके. ही बॉडीची एक नॉर्मल आहे. जेव्हा आपण लहानपणापासून मोठे होतो, निसर्गाने जे काही हां. ठरवलं त्याप्रमाणे निसर्गाने ठरवलेले आहे त्याप्रमाणे ते व्हायला पाहिजे असतं. पण आजकाल आपले जीवनशैलीतले जे बदल झालेले आहेत आणि बहुतेक खूप अजून कारणांमुळे तर हे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हा जो हार्मोनचा नॅचरल फ्लो आहे तो डिस्टर्ब होतो, त्याला आपण हार्मोनल इम्बॅलन्स म्हणतो. हम्म. म्हणजे सगळ्या सोप्या भाषेत जे समजवावं की ते हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे एका ठिकाणाहून त्याची जी सर्क्युलेशन आहे ते जे प्रॉपर व्हायला पाहिजे ते होत नाही, त्यावेळेस ते इम्बॅलन्स होतं आणि त्याच्यामुळे बॉडीचे जे कार्यक्षमता आहे ती पूर्ण इम्बॅलन्स होते. मासिक पाळी डिले होणं, परत त्याच्यात मासिक पाळी अनियमितता, ओके. डिस्फंक्शनल युटेराईन ब्लिडिंग म्हणतात की जिथे म्हणजे लवकर पण येते कधी किंवा हो, जास्त कधी उशीर होतो. हा म्हणजे अनियमितता म्हणजे लवकर इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल जे म्हणतात आपण, म्हणजे की प्रकार खूप वाढलेत आणि हो. परत डिस्फंक्शनल युटेराईन ब्लिडिंग म्हणजे विदाऊट एनी रिझन तुम्हाला लक्षात येत नाही की ब्लिडिंग हा प्रकार जो आहे तो किती दिवस चालतोय. ओके. कधी तो 8 दिवसात थांबतो, कधी 4 दिवसात थांबतो. ही जी अनियमितता आहे या सगळ्यांचा आणि नॅचरली किती दिवसात ब्लिडिंग थांबत असतं त्याचं काय? हे नॅचरल जे आहे ते आपल्याला 3 to 5 डेजच्या आतमध्ये त्याच्यापेक्षा थांबायला जास्त पाहिजे. झालं तर तुम्ही हो, डॉक्टरांकडे सल्ला DUP घ्यायला म्हणून पाहिजे. त्याला तुम्हाला त्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या सांगण्यानुसार याला प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे बदललेली जीवनशैली. मग नक्की जीवनशैली योग्य कोणती आहे, अयोग्य कोणती आहे किंवा याशिवाय याच्यावर कुठले उपचार करता येऊ शकतात? आता कसं आहे, एक जीवनशैलीमध्ये काय येतं की तुमचा जो डेली नॉर्मल रुटीन आहे तो फॉलो झाला पाहिजे. तर महिला काय करतात, सकाळी उठल्यावर सरळ आपण आपल्या कामाला लागतो. आपण रुटीन एक फॉलो करत नाही. तर त्याच्यात तुम्ही सकाळी उठून एक 15 मिनिटं मेडिटेशन करा, नॉर्मल एक्सरसाइज, योगा, प्राणायाम याच्यातलं तुम्हाला जे पण जमेल तसं 15 मिनिटं ऍड करा आणि एक 30 मिनिटाचं मेडिटेशन तुम्ही ठेवा. हे तुम्हाला लॉंग टर्म साठी खूप चांगलं आहे. येस, येस. म्हणजे ते तुम्हाला फक्त पाळीची प्रॉब्लेम्सच नाही, पण जे मानसिक तणाव असतात, परत पाळी जाताना जो त्रास होतो तो आहे, त्या सगळ्यांमध्ये पण खूप उपयोगी होतात. परत नाश्ता वगैरे जो आहे तो सकाळचा वेळेवर तुमच्या खाण्याच्या वेळा तो दिवसभरात हेल्दी पण असायला हवा. हेल्दी नाश्ता म्हणजे जंक फूड टाळणे, परत फास्ट फूड टाळणे. याच्यात सगळ्यात मोठा अजून एक प्रकार हातामध्ये सुरू झालाय की कार्बोहायड्रेट्स म्हणजे शुगर कंटेंट लिक्विड्स जे पॅक्ड फूड येतात, ओके. त्याच्यात जे शुगर सिरप्स आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्सला कारणीभूत आहेत. ओके. तर ते तुम्ही टाळायचं. टाळायला पाहिजे, 100% ते टाळायला पाहिजे. जंक फूड आणि फास्ट फूड तर आहेच, म्हणजे ब्रेड, पांढरे पदार्थ ज्याला म्हणतो तुम्ही, मैदा आहे, ब्रेड, पाव, परत साखर अति प्रमाणात, हे जे आहे स्टार्च अति प्रमाणात, मग ते काय घेतलं पाहिजे नेमकं? जेवण किंवा नाश्ता करताना तुम्ही कधीही किंवा तुमच्या डेलीच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स घ्या. ओके. तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये तुम्ही जे पण सीझनल येतात
ते सगळे त्या सीझनच्या वाईज घ्यायला पाहिजे. परत पल्सेसमध्ये प्रोटीन्सच्या हिशोबाने तुम्ही राजमा आहे, हरभरा आहे, मूग आहे, मटकी, चणे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भिजवून मोड आलेले धान्य खाल्ल्यावर त्याच्यातून जे प्रोटीन्स तुम्हाला मिळतं ते बाहेरच्या पॅक प्रोटीन्सपेक्षा कधी पण खूप चांगलं आहे. आणि याचा शरीराला पॅक प्रोटीनपेक्षा जास्त असर होतो, कारण ते तुम्हाला साम्य आहे. आता जीवनशैलीतील पिण्याबद्दल आपण चर्चा करतोय, पण तुम्ही पण ग्रामीण भागामध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला हे प्रकार आढळले असतील की ग्रामीण भागातील महिला सातत्याने रात्रीची उरलेली भाजी खाणार किंवा सकाळची भाजी संध्याकाळी खाणार. ह्या काम महिला जास्त करतात, किंवा घरातली कोणाची नावडती एखादी वस्तू असेल तर ते स्वतः खाणार ते का, आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होतो का? तेच आता ग्रामीण भागात ही तर मी सर्रास बघितलेली गोष्ट आहे की लेडीज कधी पण महिला आपलं आवडीनिवडी तर दूर आहे, पण जे रात्रीचं उरलेलं शिळं आहे किंवा एक्स्ट्रा जे आहे ते खातात. तर त्याच्यात काय होतंय की तुम्ही जेव्हा रात्रीचं फूड खाता ना, त्याची जी जीवनसत्व आहे त्याच्यातले ते सर्व निघून गेलेले असतात. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला शरीराला जे इम्पॉर्टंट घटक आहेत ते तुम्हाला भेटत नाही. ओके. तर त्याचा फायदा तुम्हाला काही होणार नसतो. अच्छा. असं तर ते तुम्ही टाळलेलं कधी पण बरं किंवा टाळलंच पाहिजे असं मी म्हणेन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे म्हणतो की उरलेलं खायला पाहिजे, तर काय होतं त्याच्यासाठी आपण म्हणतो फॅट डिपॉझिशन होतं. ऍक्च्युली कारण तुमचं एक लिमिट पर्यंत खाणं असतं, ते तुमचं खाणं झालेलं असतं किंवा ते तुम्हाला आवडत नसतं तरी पण तुम्ही ते खाता. तर त्याच्यामुळे ते काय होतं, ते काही शरीर त्याला ऍक्सेप्ट करत नाही. ते फॅट म्हणून शरीरात जमत जातं आणि तिथे ते फॅट डिपॉझिशन होत जातं. असं तर ते तुम्हाला एनर्जी देत नाही, ते फक्त तुमचं फॅट वाढवतं. त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी टाळल्याच पाहिजे. आता या समस्येबरोबर आणखी एक समस्या सातत्याने आपल्या आसपास दिसते, आपल्याला महिलांमध्ये जास्त दिसते प्रामुख्याने, तर ती म्हणजे त्यांच्या शरीरात कमी असलेलं हिमोग्लोबिन. तर मग हिमोग्लोबिन हे टेस्ट केल्यानंतर कळतं की हे कमी झालं आहे. मग नक्की हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारणं काय, ते कमी होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, किंवा मग त्यासाठी काय खाल्लं पाहिजे जेणेकरून महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन हा संतुलित राहू शकेल? आता महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारण मी जे तुम्हाला सांगितलं आहे की एकतर जीवनशैली आहेच, दुसरं आहे की महिलांना कंटिन्यू प्रोसेसमधून जावं लागतं. त्यांना महिन्याला मासिक पाळी येते, त्यांची प्रेग्नन्सी, डिलिव्हरीज, परत मासिक पाळीचे जे इरेग्युलरिटीज आहेत त्याच्यामुळे त्यांना जो त्रास झालेला असतो, तर कधी कोणाला जास्त अंगावरून जातंय, काही त्रास होतोय, मूळव्याध वगैरे आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या निग्लेक्ट करतात की होतंय, हे नॉर्मल आहे, होऊन जाईल असा विचार करून आपण त्या गोष्टी सोडून देतो. पण त्याच्यामुळे तो त्रास वाढत जातो. परत तो जो क्षय झालेला असतो तो क्षय भरण्यासाठी लवकर ट्रीटमेंट जोपर्यंत पीकवर येत नाही, म्हणजे आता असं आहे की आता मी थकले आहे आणि मला जमतच नाहीये, या स्टेज पर्यंत महिला वाट बघत बसतात. असं तर तेव्हा तो एक चुकीचा त्यानंतर डॉक्टरकडे जातात. म्हणजे आमच्याकडे येणारी महिला कधीच असं नाही की मॅडम माझा HB मी चेक केला आणि 9 आलंय तर तुम्ही त्याची ट्रीटमेंट करा, असं कधीच होत नाही. येणारी महिला अशीच असते की माझ्याकडून आता काहीच होत नाही, आणि जेव्हा आपण टेस्ट करतोय तर तेव्हा टेस्टमध्ये येते की डायरेक्ट त्यांचा HB 6, 7, 8 असं आलेला असतो. असं तर ती चुकीची गोष्ट आहे, ती त्यांनी टाळली पाहिजे, वेळेवर लक्ष दिलं पाहिजे. परत आता त्याच्यासाठी आपण काय करता येईल जर असं म्हटलं की ठीक आहे, तुम्ही वेळेवर डॉक्टरांकडे अप्रोच व्हा. तुम्हाला जेव्हा असं काही सिम्पटम्स आहेत की विदाऊट एनी रिझन तुम्हाला ब्लिडिंग होतीये, काही होतंय, काही त्रास होतोय, तर तेव्हा तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पाहिजे. दुसरं, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी कंपल्सरी बदलल्या पाहिजे. असं तर ज्याला म्हणतात आपण प्रोटीन्स युक्त आहार किंवा लोहयुक्त आहार, आता हे काही अवघड गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला काही खूप कुठून दुसरं काही बाहेरून आणायची काही गरज नाही. साधे तुम्ही फुटाणे म्हणा, शेंगदाणे आहे, गुळ आहे, गुळाचे बाकी पदार्थ आहे, राजगिरा आहे, हे जे डेली यूजचे पदार्थ आहेत, म्हणजे तुम्ही येता जाता एक राजगिराचा लाडू जरी खाल्ला तरी तो कॅल्शियम देऊन जातो. असं तर तुम्हाला कॅल्शियमच्या गोळी घेणं गरजेचं आहे, तितकंच तुम्ही ते सोबत त्याच्या काय आहार घेतात ते पण तितकंच इम्पॉर्टंट आहे.
फक्त गोळ्या घेऊन कधी पण हिमोग्लोबिन आणि गोळ्या कॅल्शियम घेण्यापेक्षा वाढतं. आधीच काळजी घेतली. हो. म्हणजे खूपच लो असेल तर तुम्हाला गोळ्या घेणं तिथे गरजेचं आहे किंवा मेडिकल ट्रीटमेंट आहे, त्याच्या इंजेक्शन्स गरजेचे आहेत. तर ते सगळं असताना सोबत तुम्ही बीट आहे, डाळिंब आहे, परत काळी खजूर आहे, काळी मनुका आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपण घरच्या घरी रोज खाऊन रोज आपण ती सवय लावून आपल्याला स्वतःला एक नाश्त्यासारखं जर तुम्ही रोज एक गुळ शेंगदाण्याचा लाडू घेतला, अर्धा एक 2-4 खजूरचे खडे घेतले, अर्धा डाळिंब खाल्लं, तरी तुमचा एक हेवी नाश्ता होतो आणि तुम्हाला लोहयुक्त प्रोटीन्स युक्त नाश्ता भेटतो असं आहे. की मासिक पाळी दरम्यान अनेक मुलींना महिलांना वेदना होतात. मग या ज्या वेदना होतात हे नॉर्मल असतं की हा आजार समजावा की हे नॉर्मल समजावं? आणि जर समजा हा आजार असेल तर याच्यावर काय उपचार केले जावेत आणि हा त्रास किंवा वेदना कशा कमी करायच्या? याच्यात तसे बघितले तर वेगवेगळे पद्धतीने घ्यावं लागेल की एक पाळीच्या ज्या वेदना आहेत, ज्या किती प्रमाणात आहे त्याच्यावर आपण ते नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल ठरवू शकतो. कारण एक शरीर पाळीमध्ये काय होत असते की गर्भाशय आकुंचन पावतं, त्यावेळेस तुम्हाला पाळी येते. तर ते आकुंचन पावत असताना स्नायूंना ताण येतो आणि वेदना होतात. हे खूप नॉर्मल आहे. त्याच्यासाठी स्पेशली ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. तुम्ही त्यावेळेस जर थोडा आराम केला, पिण्यामध्ये खूप थंड पाणी वगैरे न घेता गरम पाणी घेतलं तरी पण तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यात रिलीफ भेटतो असं आहे. पण याच्यात दुसरं एक असं आहे की जर तो आजार असेल, पाळीचा वेदना हा जर आजार असेल, खूप जास्त दुखतंय म्हणजे पेशंट फार गडबडा लोळतोय, इतकं दुखतंय, किंवा सारखं कंप्लेंट असतात की पाळी सुरू होण्याच्या पासून तर गेल्यापर्यंत सारखं 5 दिवस वेदना होतात आहे, वेदनांसोबत त्यांना गाठी वगैरे पडतायत, तर एंडोमेट्रिओसिस म्हणून कंडिशन असतात, ॲडिनोमायकोसिस आहे. ह्या सगळ्या कंडिशन्स वेगवेगळ्या असतात. नॉर्मल समजू नये. याला तुम्ही नॉर्मल नाही समजायला पाहिजे. परत पाळी गेल्यानंतर जरी वेदना होत असतील, तो पण एक प्रॉब्लेम आहे, तो पण नॉर्मल मध्ये येत नाही. असे भरपूर प्रकार आहेत. फक्त सहन होईल इतकं जर असेल तर ते तुम्ही नॉर्मल पकडू शकता. पण ॲबनॉर्मल मध्ये कारण याचे लॉंग टर्म प्रॉब्लेम पण खूप आहे. आता वेळेवर जर याची ट्रीटमेंट नाही झाली तर तुम्हाला पुढे वंध्यत्व म्हणा, इन्फर्टिलिटी म्हणा, ॲनिमिया पण याच्यामुळे होऊ शकतो. कारण एंडोमेट्रिओसिस वगैरे मध्ये ब्लिडिंग पण तितकी जास्तच होते. तर मग त्याचे पुढे प्रॉब्लेम्स होतात. अनेक महिलांचे आधी पाय दुखतात या पाळीच्या दरम्यान, डोकं दुखतं, पोट दुखतं. मग हे नॉर्मल आहे की याच्यासाठी काही उपचार केले? हे सगळे हार्मोनल लक्षण असतात. जेव्हा पाळी येते ना तेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो. तर थोडं हार्मोन्समुळे ॲग्रिवेशन असतं, त्याचे ते सिम्पटम्स असतात. तर तुम्ही थोडं त्यावेळेस जर काळजी घेतली सुरुवातीला आणि ते जर ओके, म्हणजे आपण जसं म्हटलं की वेदना आहेत त्या नॉर्मल आहेत, तसे हे सिम्पटम्स पण 1-2 तास थांबून जर नंतर नॉर्मल होत असतील तर ते ओके. पण जर तुम्हाला कंटिन्यू पर्सिस्टंट व्हॉमिटिंग्स होतात, कोणाला हेडेक होतो, ह्या जर पर्सिस्टंट राहत आहे तर मग त्याची ट्रीटमेंट गरजेची आहे. आता तुम्ही सांगितलं की हे जे सगळे त्रास आहेत हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे, मग त्याच्यासाठी योगा चांगला उपाय आहे का? योगाचा याच्यावर परिणाम होऊ शकतो योगा केला तर? हो. आता कसं आहे, मी जसं तुम्हाला सुरुवातीपासून म्हटले की मी ट्रीटमेंट करताना तिन्ही पैलूंचा विचार करते. तर याच्यामध्ये आपण जेव्हा PCOD म्हणा, PCOS म्हणा किंवा पाळीमधील वेदना आहेत, जेव्हा आपण एकदा त्यांचं निदान केलंय की त्यांना प्रॉब्लेम काय आहे, त्याच्या हिशोबाने जेव्हा ट्रीटमेंट करतो, तेव्हा जर ते नॉर्मल असतील, नॉर्मल जेव्हा काही प्रॉब्लेम बॉडीमध्ये निघाला नाही, शरीरात काही आजार निघाला नाही, त्यावेळेस जेव्हा तुम्ही योगा करता, तर योगामुळे काय होतं की जेव्हा योगा करताना तेव्हा एक मानसिक शांतता मिळते. तर कॉर्टिझोल म्हणून जो हार्मोन आहे, जो स्ट्रेस हार्मोन आहे, तो कमी होतो. तर तो बॅलन्स झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळते आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला पाळीचा प्रॉब्लेम मध्ये फरक पडतो. परत थायरॉइडचे जे पेशंट आहेत त्यांना मानेचे जे व्यायाम आहेत आणि योगा आहे, यामध्ये जे स्पेसिफिक ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना फरक पडतो. इन्फर्टिलिटीच्या बऱ्याच केसेसमध्ये योगामध्ये आपल्याला फरक मिळतो. परत ओबेसिटीचा जर पेशंट आहे तर ओबेसिटीमध्ये पण तुम्हाला योगा आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट दोघांमुळे बऱ्यापैकी फरक पडतो.
तर योगा आणि हार्मोन यांचा रिलेशन जवळचा आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित त्याला हँडल केलं, म्हणजे जिथे पाहिजे तिथे बरोबर तुम्ही त्यांना योगा करायला सांगितलं, पेशंटनी पण ते बरोबर केलं, तर ते बऱ्यापैकी रिझल्ट मिळतं. आता मगाशी तुमच्या बोलण्यातून आलं ओबेसिटी म्हणजे वाढलेलं वजन. तर वाढलेलं वजन आणि अनियमित पाळी यांचा काही संबंध असतो का? आणि जर समजा कदाचित या असा प्रकार होत असेल तर हा आजार आहे का? आणि त्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे? वजन वाढणं हे दुर्लक्षित तुम्ही करू शकत नाही. ॲक्च्युअली अनियमित मासिक पाळी आणि ओबेसिटी यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण एक फॅट डिपॉझिशन असतं, चरबी तिथे जमा झालेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला इन्फर्टिलिटीचे वगैरे केसेस यामुळे बऱ्यापैकी वाढतात. तर वजन वाढल्यामुळे काय होतंय, की PCOS, PCOD सारख्या समस्या वाढतात. तर तुम्हाला त्यावेळेस तिथे अनियमित किंवा अनियंत्रित फॅट डिपॉझिशन दिसतं असं आहे. तर त्याच्यात काय होतं, आता म्हणजे जर वजन वाढलं तर त्याच्यामुळे आपण काय काय होऊ शकतं जर असा विचार केला तर PCOD, PCOSच्या समस्या उद्भवतात. परत एक हार्मोनल डिस्टर्बन्स जो येतो त्याच्यामुळे तुम्हाला फॅट डिपॉझिशनमुळे हायपर टेन्शन, परत टाईप 2 डायबिटीसचा धोका वाढतो. अच्छा. टाईप 2 डायबिटीसमुळे परत इन्फर्टिलिटीचे केसेस वाढतात. ओके. हायपरटेन्शन तर ठीक आहे, म्हणजे वजन वाढल्यामुळे हायपरटेन्शन होतं किंवा बीपी वाढतो, हे एक जवळपास बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. परत त्याच्यानंतर कार्डियक ऍक्टिव्हिटी कमी असते अशा लोकांची, तर हृदयरोगाचा पण धोका असतो. याच्यात सगळ्यात मोठा अजून मासिक पाळीच्या सोबतचा जो आजार आहे तो एक हायपरप्लाझिया, एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया म्हणून असतो, की जिथे तुमचं वजन वाढल्यामुळे जी पाळीची अनियमितता असते, कारण ती पाळी रेग्युलर होत नाही, कधी 2 महिने येते, कधी 2-3 महिन्यानंतर येते. तर अशामुळे आतली जी एंडोमेट्रियमची लेयर आहे ती दर महिन्याला निघत नाही, ती एकावर एक वाढत जाते. तर हा जो त्रास आहे तो परत पुढे इन्फर्टिलिटीवर जातो, म्हणजे अंधत्वावर जातो. म्हणून कधी पण पाळीची जी अनियमितता आहे ती आणि वजन हे दोन्ही जर घटक असतील तर तुम्ही कधी पण याला दुर्लक्ष करायला नको असेल. होण्याचा जो काळ असतो म्हणजे ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो, यामध्ये अनेक महिलांची चिडचिड होते, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्यामुळे अनेक स्थित्यंतर घडतात. तर मग अशा वेळी महिलांचा तो चिडचिडेपण हा त्यांचा स्वभाव न समजता नक्की त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, नक्की त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे आणि त्या महिलांनी देखील या काळामध्ये आपल्या शरीरात होणाऱ्या बदलाकडे कसं बघायचं, याबद्दल जरा सविस्तर सांगा. जसं मी तुम्हाला म्हटलं की इंडियन लेडीजमध्ये, भारतीय महिलांमध्ये खूप दुर्लक्ष होतं बऱ्याच घटकांकडे. त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे, ते याला आम्ही म्हणतो PMS, प्री मेनोपॉझल सिंड्रोम. तर याचे आपण 3 घटक करतो, एक प्री मेनोपॉज, एक पोस्ट मेनोपॉज आणि मेनोपॉज असे. तर हे जवळपास काय झालंय आता, हे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा खूप ॲग्रिवेशन ज्या हार्मोन्सचं वाढलंय त्याच्यामुळे हा पिरियड वाढत चाललाय. आधी आफ्टर 40 मेनोपॉज असा एक मेनोपॉज सुरू झाला. आफ्टर 40-45 लेडीज म्हणायच्या की आमचा मेनोपॉज सुरू झाला. आता 35 पासून तुम्हाला ते सिम्पटम दिसायला लागतात. म्हणजे हा पिरियड जवळपास 10 वर्ष चालतो. तर आपण जो 35 पासूनचा एज आहे त्याला प्री मेनोपॉज, परत त्याच्या 10 वर्षानंतर 45 to 50 पर्यंत मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज असं एक पडतं. तर याच्यात काय होतं की जे हार्मोन्स आहेत शरीरातले ते हळूहळू कमी होत जातात. तर जसं इस्ट्रोजेन लेवल आहे जे स्त्रियांना एक काम करायची म्हणा किंवा त्यांच्या वर्कआउटला गरजेचं असतंय, त्यांची जी डेली रुटीन आहे त्याच्यासाठी गरजेचं असतं, ते लो होत जातं. तर त्यांची चिडचिड वाढणं, परत काही गोष्टी अचानक ब्लँक होतात, विसरून जातो, या गोष्टी वाढतात. काही पण काम करण्यात मन लागत नाही, एक नॉर्मल आहे, हॉट फ्लशेस असतात. परत तुम्हाला कोणी काही बोललेलं सहन होत नाही असं, म्हणजे कोणी थोडंही काही बोललं की असं मनाला वाईट वाटतं, लगेच इमोशनल इम्बॅलन्स म्हणा, एन्झायटी म्हणा, डिप्रेशन मध्ये जातात पेशंट बऱ्यापैकी. आणि याला इमोशनल साईड पण बऱ्यापैकी असतं. तर त्यावेळेस सगळ्यात मोठा सपोर्ट फॅमिलीचाच असतो. आधी ह्या गोष्टी नव्हत्या असं नाही, पण
फॅमिलीमध्ये खूप लोक असायचे, हम्म. त्याच्यामुळे बोलण्या सांगण्यातून बाया मोकळ्या व्हायच्या. ओके. तर म्हणजे त्याच्यामुळे मोठ्या कुटुंबात मोठ्या कुटुंबात हे थोडस डेली रुटीन मध्ये त्यांच्या कुठेतरी व्हायचं आणि ते निघून जायचं असं आहे. आता मध्ये काय झालंय की सिंगल फॅमिलीज आहेत, पूर्ण प्रेशर लेडीजवर असतं. जवळपास 40च्या नंतर तुमचे मुलांचे सेटलमेंट्स वगैरे हे सगळं, घरातलं पण बघणं, बाहेरचा व्यवसाय पण बघणं, मुलांची पण सेटलमेंट्स बघणं, हे सगळं करता करता तिचं जे स्वतःकडे दुर्लक्ष होतं हे आपण जे म्हटलं आहे ते या सगळ्या वस्तूंना कारणीभूत असतं. आणि लेडीज घेताना ना याला कसं घेतात की हे तर नॉर्मल आहे. जेव्हा तुम्ही 4 लोकांना बोलता की अरे मला असं होतंय, तर ती दुसरी म्हणेल अरे हे तर नॉर्मल आहे, सगळ्यांनाच होतं. तर मी हे म्हणणार नाही, ॲज अ डॉक्टर पर्स्पेक्टिव्ह मी म्हणेन की ठीक आहे, हे नॉर्मल आहे, पण तुम्ही दुर्लक्षित करणं हे नॉर्मल नाही. त्याला तुम्ही दुर्लक्षित करू नका. यावेळेस काय असायला पाहिजे की आपले एक रुटीन चेकअप ज्याला म्हणतो, B12, D3 चे रुटीन चेकअप्स आहेत, थायरॉइड रुटीन आहे, परत तुमचे लिपिड प्रोफाईल्स आहेत. कारण इस्ट्रोजेन जसं जसं कमी होतं, स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जे कमी आहे ना, त्याचं रिझन त्यांची पाळी आहे. तो इस्ट्रोजेनचा जो कव्हरेज हार्टला असतो ना, त्याच्यामुळे त्यांना 40च्या अगोदर, 45च्या अगोदर हार्ट अटॅकचे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप कमी अच्छा. असतं. तर तो एक लिपिड प्रोफाईल आपण का करून घेतो, कारण इस्ट्रोजेनचं जसं जसं कव्हरेज कमी होत जाईल तसं तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका पण वाढत जातो. अनेक महिलांचा आणखी एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे झोपेचा. अनेक महिलांची झोप बऱ्याचदा पूर्ण होत नाही. मग त्यांना घरी काम करायचं असतं, काही महिला बाहेर जाऊन काम करतात. मग अशा वेळी त्यांची झोप पूर्ण झालेली नसेल तर त्यांच्या कामावर म्हणा, मग शरीरावर त्याचे दुष्परिणाम काय होतात आणि मग याच्यासाठी नेमकं काय उपाययोजना करायला पाहिजे? आपण जसं म्हटलं की एक जीवनशैली फॉलो करायला पाहिजे. त्याच्यात हा झोप हा पण एक खूप मोठा घटक आहे. कारण नॉर्मली झोप पाहिजे तुम्हाला 7 ते 9 तास. ही एक नॉर्मल झोपेची वेळ आहे. पण आजकालच्या जीवनशैलीमुळे, स्क्रीन टाईममुळे, येस. परत शेवटपर्यंत सगळं उरकून परत मग झोपी जायचं आणि सगळं सकाळी लवकर उठून आवरायचं. कामाला लागेल. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या टेन्शनमुळे पण तुमची झोप पूर्ण होत नाही. आणि याच्यात तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स बऱ्यापैकी भेटतो. कारण याच्यामुळे जेव्हा स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात, तर ते हार्मोन्समुळे तुमचं पाळीची अनियमितता म्हणा, तुमचं नॅचरल सर्क्युलेशन जे बॉडीचं आहे ते डिस्टर्ब झाल्यामुळे वजन वाढणं, परत आपण जसं म्हणतोय की एक कॉन्सन्ट्रेशन राहत नाही कोणत्याही गोष्टीत. तुमचं सकाळी उठल्यापासून जे कामं होतात ते डिस्टर्ब चालतात. तर ते सगळ्या गोष्टींचा सायकल चेंज सायकल चेंज होते. तर झोप जर नियमित झाली ना, तर ऍटलिस्ट तुम्ही उठल्यापासूनचे जे तुमचे काम आहेत ते रुटीन बसल्यामुळे तुमचं स्ट्रेस लेवल कमी होते. ओके. आता यासोबत आणखी एक प्रॉब्लेम अलीकडच्या काळात जो जास्त प्रामुख्याने दिसून येतो तो म्हणजे मुलींचं लवकर वयात येणं. अर्थात लवकर मासिक पाळी येणं. म्हणजे 10 ते 12, 13 वर्षाच्या मुलींमध्ये हे प्रमाण अलीकडे जास्त प्रमाणात आढळतं. तर मग याचं प्रमुख कारण काय असेल आणि याबाबत नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? तर आपण याला जे अर्ली प्युबर्टी असं म्हणतो, लवकर पाळी येणं किंवा अर्ली मेनार्चे, याला एक टर्म आहे ही. तर याचे अनेक कारणं आहेत. आतामध्ये जी जीवनशैली सुरू झाली आहे तो पण एक रिझन आहे. परत स्ट्रेस मॅनेजमेंट ते पण एक प्रॉब्लेम आहे. तर याच्यात काय होतंय की जसं आपण सुरुवातीला सांगितलं की एक HPO ॲक्सिस आहे आणि तो एक पिरियड झाल्यानंतर त्यांनी एक ठरलेलं आहे की याच्यानंतर आपल्याला हार्मोन्स रिलीज करायचे असे. तर त्याचे काही स्टिम्युलेशन्स असतात, घटक असतात. तर जेव्हा ते स्टिम्युलेशन्स होतात तेव्हा गोनाडोट्रॉफिन हार्मोन रिलीज होतं. ते FSH, LH रिलीज करतं आणि इस्ट्रोजेन रिलीज झाल्यावर तुम्हाला मासिक पाळी येण्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात असे. तर आतामध्ये काय व्हायला लागले, आधी तुमची जेव्हा मुलं बाहेर खेळायचे, त्यांची फिजिकल एक्सरसाइज व्हायची, परत बोलणं, जोरजोरात पाठांतर करणं किंवा एक स्ट्रेस मॅनेजमेंट तिथे कुठेतरी होता. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते नॉर्मल रुटीन चालायचं. आता काय झालंय की तुम्हाला लहानपणापासून काही टिपिकल एक याच्यात तुम्ही बांधले गेलेले आहे. तुमच्या खेळण्याचं टायमिंग सिटिंगवर जास्त भर झालेला आहे.
त्याच्यामुळे वजन वाढतं, चरबी वाढते. चरबी वाढल्यामुळे तिथे हार्मोन डिपॉझिट हार्मोनल चेंजेस व्हायला सुरू होतात. 10 ते 12 वर्षाच्या मुलींमध्ये किंवा 8 वर्षापासून जे पुढचं वय आहे त्या वयामध्ये जेव्हा आपण मुलींचे एक नॉर्मल रुटीन आतामध्ये बघतोय की एकतर त्यांचं जेवणाची पद्धत पूर्ण बदललेली आहे. त्यांना फास्ट फूड, जंक फूड्स, बाजारातले चिप्स, कुरकुरे हे पदार्थ, या पदार्थामुळे जे फॅट डिपॉझिशन होतं तो एक प्रॉब्लेम आहे. याच्यामुळे वजन वाढतं. परत साखर, जे साखरयुक्त पदार्थ आहेत, आपण जसं म्हटलंय की कोल्ड्रिंक्स आहेत, कार्बोहायड्रेटचे पदार्थ आहेत, तर ते अतिप्रमाणात कॅडबरीज आहेत, चॉकलेट्स आहेत, ते असे अतिप्रमाणात खाण्यात जेव्हा जातात तेव्हा परत स्ट्रेस जो लेवल आहे तो पण मुलांचा वाढलेला आहे. या सगळ्यामुळे हा जो हार्मोन रिलीज होण्याचा पिरियड आहे तो अर्ली येतो. असं आहे. त्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे, सिटिंग टाइम वाढलेला आहे. म्हणजे सगळ्यांचा एकत्र परिणाम म्हणून हे हा. हा, तर ते प्री मेनार्चे म्हणून जी आतामध्ये सुरू झालंय की एक 10 ते 12च्या आतमध्ये पाळी यायला लागलेली आहे. तर ह्या सगळ्यांचं रिझन बऱ्यापैकी हार्मोनल डिस्टर्बन्स होतो आणि हार्मोनल डिस्टर्बन्स हा सगळा तुमच्या जीवनशैलीमुळे होतोय. असं आहे. परत जेव्हा आपण याला नॉर्मल की ॲबनॉर्मल म्हणाले की ठीक आहे, 10 ते 10व्या वर्षापासून सिम्पटम्स येणं सुरू होतात आणि तिथे पुढे पाळी येते. ह्या गोष्टी जर होत असतील तर ओके. पण जेव्हा तुम्हाला 8 वर्षाच्या आतमध्ये जर हे सिम्पटम्स दिसायला सुरू होत असतील किंवा 8 ते 9, 10 या वयामध्ये जर पाळी येत असेल तर तुम्ही डॉक्टरला अप्रोच व्हायला पाहिजे. अच्छा, मग लहान वयात जर पाळी आली तर मुलींमध्ये चिडचिडापणा वाढतो किंवा आणखी त्यांच्या स्वभावात काही बदल होतात. मग अशा वेळेस त्याला पालकांनी कसं घ्यायचं, म्हणजे त्यांना नेमकी पालकांनी कसं समजून घ्यायचं, त्याच्यावर नेमकं काय करायचं आणि त्यांच्याशी वागताना कसं वागायचं? मग जर तुम्ही आता सांगता की स्क्रीन टाईम हा एक त्याचा मोठा फॅक्टर आहे आणि जो टाळता येऊ शकत नाही आहे, मग त्याला पालकांनी कसं कंट्रोल करायचं? सगळ्यात मोठी गोष्ट याच्यात पालकांचा आणि मुलांचा संवाद असेल. तर त्यांना काय त्रास होतोय तो तुम्ही समजावून घ्या किंवा त्यांना का त्रास होतोय हे तुम्ही त्यांना समजावून सांगा. कारण त्यांना पण माहित नसतं. त्यांना पण हे माहिती नसतं की हे नॉर्मल आहे. त्यांच्या वयाच्या हिशोबाने ही खूप अर्ली आलेली गोष्ट आहे. आजकाल सिंगल फॅमिलीजमुळे त्यांनी कोणाला बघितलेलं नसतंय की काय होतंय काय नाही. त्याच्यामुळे त्यांना हे खूप काहीतरी वेगळं झाल्याचं एक वाटतं की काहीतरी खूप तरी वेगळं होतंय माझ्यासोबत असं आहे. मग त्यांना त्याच्यासाठी ते नॉर्मल आहे, ते पुढे तुमच्या शरीराशी निगडीत आहे, त्याच्यामुळे तुमचं पूर्ण शरीर किंवा तुमचं पूर्ण भविष्य याच्यावर अवलंबून आहे, हे तुम्ही त्यांना समजावून सांगायला पाहिजे. एक पालक म्हणून त्यांच्याशी व्यवस्थित रोजच्या रोज संवाद झाला पाहिजे. तुम्हाला बाहेर जेव्हा वावरता तेव्हा काय त्रास होतो किंवा फक्त मोबाईल बघण्यात काय मिळतं हे बघण्यापेक्षा तुम्ही तुमचा स्वतःचा मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करा आणि त्याच्यासोबत तुम्ही संवाद घाला. त्याला खेळायला किंवा जसं सर घेतात आता एक ड्रॉइंग हा एक खूप छान सब्जेक्ट आहे, असे काहीतरी हॉबी क्लासेस लावणं हे पण खूप जास्त त्यांना डायव्हर्शन ठरतं त्यावेळेस. तर कुठेतरी त्यांचं मन गुंतलं की मग या गोष्टीमध्ये थोडासा डिफरन्स येतो, चिडचिडेपणा कमी होतो आणि पालकांना पण हे लक्षात येतं की आपण मुलांना हँडल करताना कधी पण संवाद साधून हँडल केलं पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच घरांमध्ये असं दिसतं की आईच मुलींना किंवा मुलांना हॉर्लिक्स असेल किंवा बॉर्नव्हिटा असेल हे दुधासोबत दिलं जातं. मग आता या गोष्टी देणं योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा जर मग हे जर द्यायचं नसेल त्याला कुठला ऑल्टरनेटिव्ह आपल्याकडे असतो? आता काय आहे ऍक्च्युली भारतीय म्हणजे करोनानंतर तर हा थोडा अवेअरनेस आलाय, पण मी सुरुवातीपासून या बाबतीत फेवरमध्ये आहे. म्हणजे आमच्या मुलांच्या पण पोषणाबाबतीत आम्ही या बाबतीत तरी ऍटलिस्ट फेवरमध्ये होतो की हॉर्लिक्स आहे, बॉर्नव्हिटा आहे, या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही घरी हे कधी पण पदार्थ तयार करू शकता. उदाहरण जेव्हा तुमच्याकडे पूर्ण ड्रायफ्रुट्स आहेत, खजूर आहे, याची तुम्ही पावडर करून दुधासोबत घेऊ शकता. ते तुम्ही देऊ शकता. त्याच्यासोबत तुम्ही आता एक उन्हाळ्यात आपल्याकडे खूप चालतं सत्तूचं पीठ, तर ते तुम्ही मुलांना देऊ शकता. असे खूप पदार्थ आहेत जे भारतीय पद्धतीनुसार आपण तयार करू शकतो आणि ते देऊ शकतो. ते जास्त हेल्दी. आता हॉर्लिक्स जर म्हटलं तर ते
राईस पावडर वगैरे असं मिक्स करून ते देतात. तर तुम्ही घरच्या घरी दोन्ही तिन्ही डाळ घेऊन, राईस घेऊन, त्याच्यात थोडे काजू बदाम टाकून, प्रमाणात सगळं टाकून व्यवस्थित शेकून वगैरे जर त्याची पावडर केली आणि ती मुलांना तशीच खाऊ घातली बॉईल करून वगैरे, तर ते आरामाने करू शकतात. असं आहे. थोडा वेळ जातो, टाइम द्यावा लागतो, पण त्याचे रिझल्ट आहेत आणि तुम्ही नॅचरल एक तुम्हाला पण सॅटिस्फॅक्शन असतं की आपण जे देतो Healthy खायला ते दिलं healthy त्यांना. food आहे. आता पॉडकास्टच्या पुढच्या टप्प्यावर जाऊयात आपण. थोडा जरा वेगळा विषय घेऊ की मुलं ज्यावेळेस वयात येतात तेव्हा तारुण्यात पदार्पण करतात, तेव्हा मोठ्या प्रॉब्लेमला त्यांना सामोरं जावं लागतं. तो म्हणजे तारुण्य टिपिका अर्थात पिंपल्स. तर मग हे पिंपल्स नक्की का येतात, ते का येतात आणि त्याच्यावर उपचार आहेत का काही, किंवा अनेक घरगुती उपचार करतात, कुणी इतर क्रीम लावतात, कुणी काय करतात. तर ह्यावर नक्की काय करायला हवं? काय होतं, जसं वय वाढतं तेव्हा आपली ऍक्टिव्हिटी वाढते. असं आहे. शरीराचे हार्मोन्स आपण म्हटलेले रिलीज होतात, तसं अँड्रोजन म्हणून एक घटक आहे, तो रिलीज व्हायला सुरू होतो. तर हे बघितलं तर नॉर्मल आहे. याला थोडंसं डिटेलमध्ये सांगूया तर, जेव्हा अँड्रोजन हा स्त्रवत असतो तेव्हा शरीरातला तैलग्रंथी ज्या असतात त्या ऍक्टिव्हेट होतात. हम्म. असं आहे. तर या जेव्हा ऍक्टिव्हेट होतात त्या नॉर्मली जे तैल सिक्रिट करतात त्याच्यापेक्षा ते तैल सिक्रिशन त्यांचं वाढतं. म्हणजे ऑइल ग्लँड्स ज्या आहेत त्यांच्यातलं ऑइल वाढतं. सिबम ज्याला आपण म्हणतो, तर सिबिम सिक्रिशन वाढतं आणि सिबम सिक्रिशन वाढल्यामुळे त्याला जास्त ऑइल सिक्रिशन तिथे दिसतं चेहऱ्यात. असं आहे. तेलकट त्वचा. तेलकट त्वचा होते. तेलकट त्वचा होते आणि त्या तेलकट त्वचामुळे त्यांना पुढे हळूहळू पिंपल्स निर्माण होतात किंवा तारुण्य त्याच्यामुळे हां. तेलकट त्वचेमुळे पिंपल्स येतात. पिंपल्स येतात. तर आता याला काय करता येईल म्हणून, किंवा आता हे नॉर्मल आहे ऍक्च्युली. शरीरातले जे बदल होतात त्यावेळेस हे बदल होणं अपेक्षित असतं, नॉर्मल असतंय. तर याच्यात तुम्हाला काय करता येतं की तुमचं सगळ्यात मेन आहे की क्लिनिंग. असं आहे. जेव्हा तुम्ही स्वच्छता ठेवता तर स्वच्छता बाह्य पण आणि अभ्यंतर पण, हो. दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. कारण ती कशी करा हां. तर जसं आपण म्हणतो की अभ्यंतर स्वच्छतामध्ये तुम्ही वॉटर इंटेक तुमचा भरपूर वाढला पाहिजे. अच्छा. वॉटर इंटेक जेव्हा वाढतो तेव्हा ते एक्सक्रिशन व्यवस्थित होतं. हो. जे घटक आहे जे सिबम निघताना त्याला ब्लॉक करतात, ते घटक तिथे डिटॉक्स होतात. डिटॉक्स झाल्यामुळे तुमचं बॉडी सर्क्युलेशन चांगलं होतं ओके. आणि जिथे सिबम मध्ये तारुण्य पिटिका कशा येतात तिथे ब्लॉकेज येतात. जेव्हा तुम्ही ऑइल सिक्रेट होतो चेहऱ्यावरती तेव्हा जर तिथे पोल्युशन मध्ये घाण गुंतलेली असेल ओके. किंवा तुम्ही स्वच्छता जर ठेवत नसाल तर ते तिथे जमतात आणि तिथे पिंपल्स येतात. तर त्याच्यात तुम्हाला एकतर वॉटर इंटेक वाढल्यामुळे डिटॉक्स होतो, तर तसं पण सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे ते एक प्लस पॉईंट. आणि दुसरं बाह्य स्वच्छता जेव्हा होते की तेव्हा बाह्य स्वच्छता म्हणजे तोंड धुणे पाण्याने. हां, पाण्याने व्यवस्थित जेव्हा तुम्ही बाहेरून जाऊन येताय, म्हणजे मॉर्निंगला आपण नॉर्मली एकदा धुतो, पण जेव्हा तुम्ही बाहेरून परत येता तेव्हा चेहरा क्लीन करणं. जर गरज पडली तर आठवड्यातून 2दा त्याला आपण जसं म्हणतोय की एक्स्ट्रा लक्ष देणं. आपण जसं सांगितलं की बाह्य आणि अभ्यंतर दोन्ही पण तुम्हाला काळजी घ्यावी लागते. तर बाह्य काळजीमध्ये आपण एकदा सांगतो त्यांना क्लिन्झिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे. परत सनस्क्रीनचा वापर व्यवस्थित व्हायला पाहिजे की जेणेकरून स्किन हर्ट होणार नाही. तुमचं रात्री झोपण्याच्या अगोदर परत एकदा क्लिन्झिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे मला फक्त हे सांगा की दिवसातून गार पाण्याने की गरम पाण्याने किती वेळा स्वच्छ करायचा चेहरा? गार पाण्याने स्वच्छ करा. खूप हीट ची गरज नाही. पण किती वेळा हे नाही असं होणं. जेव्हा तुम्ही वाटतंय तुम्हाला की ऑइल जास्त सिक्रेट होतंय, इतकं आहे की एक्स्ट्रा जेव्हा तुम्ही करता क्लिनिंग, जेव्हा तुम्ही म्हणजे कोणाला सवय असते की दिवसातून 4-4, 5-5दा चेहरा धुता. पण जेव्हा तुम्ही जास्त वेळा चेहरा धुता ना तेव्हा पण बॉडीला वाटतं की चेहरा ड्राय झाला आणि ते ऑइल सिक्रेशन वाढतं. आणखी वाढतो ते पण परत imbalance होतं. ते पण परत स्किनला ज्यावेळेस गरज असेल, ज्यावेळेस हां. चेहऱ्यात जास्त ऑइल जमा होतं तेव्हा फक्त ऑइल जमा झालाय त्यावेळेस म्हणा, किंवा जेव्हा तुम्ही पोल्युशन मधून बाहेर आलाय, म्हणजे बाहेरून आलाय आणि तुम्हाला वाटतंय की धूळ मातीतून तुम्ही आला आहे, खेळून तुम्ही आलेला आहे, एक्स्ट्रा सिबम जिथे कलेक्ट होतोय तेव्हा तुम्ही क्लिनिंग करायला पाहिजे. असं. आणि अभ्यंतरता कसं आहे
खाण्यापिण्यातल्या सवयी खूप इम्पॉर्टंट आहेत. हम्म. जसं तुमचं डायजेशन चांगलं पाहिजे, सर्क्युलेशन चांगलं पाहिजे. म्हणजे पाण्याचा इंटेक जो आहे तो हायड्रेशन 3 ते 4 लिटर इंटेक पाण्याचा दिवसाला. पाहिजे. 3 ते Yes, 4 दिवसाला पाणी पाहिजे. प्यायला. हो. परत आपण जे म्हणतो की सर्क्युलेशन चांगलं पाहिजे, तर जसं डायजेशन आहे, एक तुम्ही 10 ते 12 मनुका रोजच्या खायची सवय लावा. ओके. त्याच्यामुळे तुमचं पोट साफ व्यवस्थित होईल आहे. डायजेशन चांगलं राहील आणि डायजेशन जेव्हा पचन चांगलं होते, फॅट डिपॉझिट होणार नाही, एक्स्ट्रा ऑइल सिक्रेट होणार नाही. त्याच्यामुळे तुमचं सिबम कंट्रोल राहील असेल. तर ते पण एक फरक पडतो. याच्यानंतर फूड हॅबिट्सचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. ऑइली, फास्ट फूड, जंक फूड जितकं तुम्ही खाल टाळायचं. तितकं ते चेहऱ्यावर तुमच्या दिसेल असेल. जितकं तुम्ही ऑइली फूड खाणार आहे तुमचं ऑइल सिक्रेशन वाढेल, तर ते तुम्ही टाळायला पाहिजे. परत जितकं शुगर कंटेंटेड जे आहे, जे आजकाल बाहेरून कोक आहे, थम्सअप आहे असं, किंवा माझा वगैरे हे जे थंड कोल्ड्रिंक्स आहेत, हे जे पदार्थ जेव्हा घेतात त्याच्यात ॲडेड शुगर एक्स्ट्रा जास्त असते आणि ती तुमचं शरीर पचवू शकत नाही, तर ते परत चेहऱ्यावर पिंपल्स म्हणून तुम्हाला दिसतं, बाहेर पडतं. आणि फॅटी फूड्स तर आपण म्हटलेलंच आहे की पाव, ब्रेड, बटर हे जे पदार्थ आहेत ते जेव्हा एक्स्ट्रा झालेत, म्हणजे तुम्हाला कधी पण ही काळजी घ्यायला पाहिजे की जेव्हा तुम्ही काही एक्स्ट्रा खाताय तर तुम्ही एक्सरसाइज, व्यायाम वगैरे इतका करा की ते तुमचं मॅनेज होईल, बॅलन्स होईल. तर जेव्हा तुम्ही ते बॅलन्स करताय तर ओके, पण जेव्हा असं झालंय की ते फॅटमध्ये डिपॉझिट होत गेलं तर ते कुठे ना कुठे तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर दिसणारच आहे. तर मग आता तुम्ही क्लिन्झिंग सोबत सनस्क्रीनचा उल्लेख केला, तर आता बाजारात अनेक सनस्क्रीन मिळतात, अनेक उपाय केले जातात, किंवा कोणीतरी एखादी मैत्रीण सांगते मी ही क्रीम वापरली तिने फरक पडला, कोणी सांगतं ह्याच्यामुळे फरक पडला. तर मग हे घरगुती उपाय असतील किंवा सनस्क्रीन ज्या वेगवेगळ्या बाजारात मिळतात किंवा इतर क्रीम मिळतात, तर या वापरल्या पाहिजेत का, किंवा त्यात योग्य कोणत्या, अयोग्य कोणत्या, की घरगुती उपाय करणं योग्य आहे? आजकाल बाजारात कॉस्मेटिक म्हणून तुम्हाला खूप जास्त व्हेरायटीज अवेलेबल आहेत आणि खूप प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे ते इझिली मिळतात. त्याच्यामुळे मुलं कसं होतंय की हे ट्राय करून बघूया, ते ट्राय करून बघूया, तर हे आपण आपल्या शरीरावर, चेहऱ्यावर प्रयोग करतो असे, तर ते कधी पण टाळलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉस्मेटिक यूज करताय, आता मी मास्टर्स केलं आहे कॉस्मेटॉलॉजी, एस्थेटिक आणि ट्रायकोमध्ये मागच्या 2 वर्षात, आणि जवळपास प्रोडक्शनचे मी 18 कोर्सेस केलेले आहेत. तर या कोर्सेस करताना मला एक गोष्ट लक्षात आली, किंवा मी जे टाळलं आहे आपल्या प्रॉडक्ट्समध्ये ते मेन आहे की आपण बनवताना सल्फेट आणि पॅराबेन फ्री प्रॉडक्ट केलेले आहे असेल. तर काय होतंय, तुम्हाला जेव्हा एक कॉस्मेटिक तुम्ही यूज करताय तर तुम्ही हे लक्ष दिलं पाहिजे की त्याचे कंटेंट काय आहे असं. कारण आता सल्फेट्स आहेत, तर हे काय काय यूज करतात, हे यूज करतात प्रिझर्वेटिव्ह म्हणून असं आहे. तर जेव्हा आपण यूज करतोय आहोत तर त्याचे दुष्परिणाम काय होतात, तर ते तुम्हाला कधी पण लक्ष द्यायला पाहिजे. परत थायलेट्स म्हणून एक घटक असतो, तर तो घटक यूज करताना जसं मुलींमध्ये आपण म्हटलं होतं की काही घटक आहेत जे इस्ट्रोजन लेवल वाढवतात, तर याच्यातले काही घटक असे आहेत की जे लिपस्टिक्स वगैरे मध्ये, लॉंग टर्म लिपस्टिक्स मध्ये तुम्हाला टाकावे लागतात, जे टिकायला पाहिजे अशा वस्तूंमध्ये ते टाकावे लागतात. तर त्याच्यामध्ये ते इस्ट्रोजन मिमिक करतं म्हणजे ऍक्च्युली माझं त्यावेळेस सांगणं राहिलं की 8 ते 10 वर्षात जी पाळी येते ती काय येते, तर त्याचा एक खूप मोठा रिझन कॉस्मेटिक पण आहे. हे जेव्हा मिमिक करतं म्हणजे काय करतं, इस्ट्रोजन आपण लिपस्टिक लावतो आणि हे खूप इझिली बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतात. बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब झाल्यावर ते तुमच्या ब्रेनला संदेश देतात की कुठून तरी इस्ट्रोजन प्रोडक्शन सुरू झालंय असेल, आणि ते शरीरातलं सुरू झालेलं नसतं, ते सुरू झालेलं असतं या एक्सटर्नल कॉस्मेटिक्स जे तुम्ही यूज करता ते तिथून कुठेतरी ते शरीरात ऍब्झॉर्ब होतं आणि ते ब्रेनला मेसेज जातात, आणि ते मेसेज गेल्यावर सुद्धा तुमची पाळी लवकर येणं सुरू होते. इतके मोठे प्रॉब्लेम्स आहेत. अर्ली कॉस्मेटिक्सचं यूज सुद्धा तुम्हाला अर्ली प्युबर्टीकडे नेतं असेल. आणि याच्यामध्ये परत बऱ्यापैकी असे काही घटक आहेत जे परफ्यूम मध्ये यूज होतात, स्प्रेज मध्ये यूज होतात.
म्हणजे आम्ही जे प्रोडक्शन मध्ये जे पण पदार्थ वापरतो एक तर नॅचरल फ्रेग्रन्स यूज करतो, अदरवाईज जितकं कमी होईल तितकं फ्रेग्रन्स जिथे गरज आहे तिथे तसा वापरतो. तर ते सिंथेटिक आणि म्हणजे इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक जे म्हणतात ते माहिती पडणं खूप गरजेचं, की तुम्ही जे वापरता आहात त्याच्यातले घटक कोणते आहेत आणि ते घटक तुमच्या बॉडीवर कशी रिॲक्ट करतील हे तुम्हाला कधी पण लक्ष द्यायला पाहिजे. मग तुम्ही आत्ता लिपस्टिकचं उदाहरण दिलं आणि त्यात काय काय केमिकल असतात ते पण सांगितलं. मग आता याचा अर्थ लिपस्टिक वापरायचीच नाही का? आणि जर वापरायची नसेल तर त्याला दुसरा काय पर्याय वापरायचा? मी तेच आता म्हटले. आता खूप जणांचा एक आग्रह असतो की खूप वेळापर्यंत ती लिपस्टिक टिकली पाहिजे, वॉटरप्रूफ पाहिजे आणि खूप वेळापर्यंत टिकली पाहिजे. तर तुम्ही स्वतः सर्च करा की त्याच्यात ते काय घटक टाकतात त्याच्यामुळे लॉंग टर्म राहते किंवा या कशामुळे हे तुम्हाला कोणता घटक असतो हा. लॉंग टर्म साठी वापरतात? थायलेट्स म्हणून जे मी म्हटलं ओके. की ते आहे ते लॉंग टर्म लिपस्टिक मध्ये तुम्ही यूज करता. बाकी पण आहेत काही घटक असे. तर हे जेव्हा तुम्ही यूज करता हे फक्त अर्ली प्युबर्टी वगैरे म्हणून नाही, याच्यामध्ये पाळीच्या अनियमितता पण होतं. असं पीसीओडीला पण हे बऱ्यापैकी कारणीभूत ठरतं. कारण सुरुवातीपासूनच हे जेव्हा मिमिक करते इस्ट्रोजेन आणि बॉडीचं इस्ट्रोजेन दोघांमध्ये समन्वय कुठे साधला जात नाही आणि तुम्हाला तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्स तिथूनच सुरू होतो. आता मगाशी चेहऱ्यावर उतरणाऱ्या तेलाबद्दल तुम्ही सांगितलं. तर बऱ्याच मुलांचा असा समज असतो की आपण डोक्याला जे खोबरेल तेल किंवा इतर तेल लावतो त्यामुळे चेहऱ्यावर ओलावा किंवा तेलकटपणा येतो आणि तेच तेल चेहऱ्यात उतरतं, हे खरं आहे का? आणि जर समजा तसं असेल तर नक्की मग काय केलं पाहिजे? कसं होतंय, एक भारतीय संस्कृतीत आपली खूप जुनी पद्धत आहे की आपल्याला तेल लावायची डोक्याला सवय नाही. आता तशी बघितली तर चुकीची पण नाहीये, कारण ग्रोथसाठी म्हणा, तेल सेटल होणं, केस सेटल होण्यासाठी म्हणा किंवा एक सवय असते रोजची की आपण तेल लावून बाहेर निघतो असे. पण आता मध्ये मुलांमध्ये जो बदल दिसतोय किंवा आधी आपण पोल्युशनला इतके एक्सपोज होत नव्हतो. तेल लावणं प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा तेल लावून तुम्ही बाहेर जाताय तेव्हा जो स्वेट चेहऱ्यावर उतरतो त्याचा प्रॉब्लेम होतो. तो सिबम ब्लॉक करतो आणि तिथे पिंपल्स सुरू होतात. अच्छा. तर त्याच्यामुळे आठवड्यातून 2 दिवस चांगला तेलाचा मसाज करून शॅम्पू केला तरी पण ते ओके. तुम्ही त्याच्यासाठी दिवसभर तेल लावायला पाहिजे असं काही नाही. पाहिजे असं काही नाही किंवा खूप कमी प्रमाणात लावा. ज्यांना खूप जास्त जर ऑइली स्किन असेल तर तेलाचे प्रमाण कमी करायला पाहिजे आणि तेलाची क्वालिटी बऱ्यापैकी आता येते जे सिबम ब्लॉक करत नाही. म्हणजे आता काय होतंय की आपण एक नॉर्मल नारळ तेल वापरतो, नारळाचं तेल. नारळ. तर आता ते खोबरेल. क्वालिटी खोबरेल तेल वापरतो. तर ती क्वालिटी कशी आहे, ती तुमचं फॉलिकल्स म्हणा किंवा आतले जे रोम छिद्र आहेत ते ब्लॉक करत नाही ना, ते बघायला पाहिजे. असं ते आता आधीपर्यंत कोणाला माहिती नव्हतं, पण जसं जसं आम्ही या फील्ड मध्ये आता गेलेलो आहोत अच्छा. तर ते कोमोडोजेनिक आणि नॉन कोमोडोजेनिक असे 2 घटक असतात. तर ते आपण घेताना कधी पण नॉन कोमोडोजेनिक घटकच घेतो. नॉन. आपण आपल्या नॉन कोमोडोजेनिक बरं. म्हणजे जे ब्लॉक करत नाही. म्हणजे त्याच्यावर असतं का आपल्या- उल्लेख तेलाच्या हो. बाटलीवर तसा? ते त्यांना करायला पाहिजे ऍक्च्युली. अच्छा. हे आता प्रत्येक जण करत नाही. हा. आपण जेव्हापासून प्रोडक्शन फील्ड मध्ये मी आहे, मी प्रत्येक पदार्थ नॉन कोमोडोजेनिक वापरते. अच्छा. तर आणखी एक समज असा आहे की तेल न वापरल्यामुळे तेल गळतात, कधी विरळ होतात किंवा तुटतात किंवा तेलाचे आणखी तेल न वापरल्याचे अनेक दुष्परिणाम असतात. तर मग हे सगळे खरं आहे की हा समज आहे? तेल वापरल्याचे न दुष्परिणाम. वापरल्यामुळे किंवा तेल वापरल्यामुळे हा कधीच केसांवर परिणाम होणार नाही. ओके. केसांवर परिणाम परत तुमच्या जीवनशैलीचा होतो. ओके. केस वाढणं, केस कसे असतील हे एक तर तुमची हेरिडिटरी डिसाईड करते. ओके. अनुवांशिकता खूप मोठा हँड आहे. म्हणजे 50% हेरिडिटरी आहेच याच्यात आणि 50% आहे तुमची बॉडी बिल्डर. हा. म्हणजे तुमचं जर HB चांगलं आहे, तुमचं B12 चांगलं आहे, D3 चांगलं आहे, परत फेरेटिन म्हणून एक घटक असतो. हे सगळ्या जर वस्तू चांगल्या आहेत तर तुम्ही केसांना तेल लावा, नाही लावा, हा. त्यांनी काही फरक पडत फरक नाही. दुसरं तुमचं क्लिनिंग पाहिजे. म्हणजे केस का गळतात तिथे जर फॉलिकल ब्लॉक झाले तर नवीन फॉलिकल उगवत नाही हा. आणि केस वाढत नाहीत असे. तर केस नवीन उगवायला काय लागतं, जेव्हा आपण म्हणतो ते शॅम्पू करताना नॉर्मल शॅम्पू, एक लाईट शॅम्पूनी फक्त केसांना क्लीन्स करून घ्या रेग्युलर. त्याला आजकाल मुलं काय करतात, 10 पदार्थ आणतात. जेल लावले, हे लावलं, ते लावलं, असं काहीतरी नवीन नवीन चालू असतंय प्रयोग. तर त्याच्यामुळे त्यांचे जे डोक्यावरील रोम छिद्र असतात ते ब्लॉक होतात ओके. आणि तिथे ते फॉलिकल ब्लॉक झाल्यामुळे नवीन केस येत.
फॉलिक्युलर ग्रोथ होत नाही आणि नवीन ग्रोथ झाल्यामुळे ते केस पुढे वाढत नाही. म्हणजे केस गळणं नॉर्मल आहे का? म्हणजे कुठल्या वयात केस गळणं? शरीरात- बऱ्याचदा 20शीत पण केस गळायला लागतात बऱ्याच. हे डिपेंड्स ऑन, जर हेरिडिटरी असेल तर दुसरं तुमचं जंक फूड खाणं किती. जर लहान वयापासून म्हणजे 5वी-6वी पासून तुम्ही पाव, ब्रेड, बटर खाता आहात, हे सगळं पित्तेच पदार्थ आहेत. म्हणजे थोडा आपण याच्यात आयुर्वेदिक कन्सेप्ट जरी घेतला की एक कफच पित्तच पदार्थ खाल्ल्यामुळे हम्म. तिथे कफाचा बंध होतो, हम्म. म्हणजे ब्लॉक होतो आणि ब्लॉक झाल्यामुळे ते नवीन फॉलिक्युलर ग्रोथ होत नाही. हम्म. तर तुम्ही जेव्हा लहानपणापासूनच जंक फूड खाताय तर ते तुमच्या विशीत दिसायला लागतं. ऍक्च्युली ते अच्छा. विशीत होतं असा प्रकार नाही. हा, त्याचे जे लहानपणापासून जी तुमची हम्म. लाईफस्टाईल Lifestyle आहे दुष्परिणाम असतो. त्याचा दुष्परिणाम आहे. तुम्ही टू व्हीलर चालवता, टू व्हीलर चालवताना हेल्मेट घाललं. आता ज्यांचं रोजचं 10-10, 15-15 किलोमीटर टू व्हीलरवर जाणं आहे, जर त्यांनी केस मोकळे सोडल्यावर Air resistance. हेअर म्हणजे हवेचा पण परिणाम होतो, दुसरा उन्हाचा पण परिणाम होतो, कारण कोणाचा? केसांना हीट चालत नाही. ओके. म्हणजे जास्त- केस एक तर टोपी घालायला हवी. टोपी घालायला हवी किंवा हेल्मेट घालायला हवं. अच्छा अच्छा. म्हणूनही आम्ही ऑइल खूप जास्त लावणं केसांना अवॉइड करतो, कारण ऑइल पण हीट अब्झॉर्ब करतो. आता ऑइलच्या बाबतीत तुम्ही मागाशी जे सांगितलं की आठवड्यातून 2दा तेल लावलं पाहिजे, मसाज केली पाहिजे आणि त्यानंतर ते धुवायला पाहिजे. पण काही लोक रात्री तेल लावतात आणि मग सकाळी आंघोळ करून ते वॉश करून टाकतात. मग ते योग्य आहे की सकाळी उठून तेल लावणं योग्य आहे? ऍक्च्युली ऑइल अब्झॉर्ब व्हायला 2 ते 3 तास भरपूर होतं. ओके. तर त्याच्यामुळे तुम्ही रात्री लावा किंवा आंघोळीच्या अगोदर 3 तास अगोदर तुम्ही चांगलं मसाज करून घ्या आणि आंघोळ करून घ्या. त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण ऍटलिस्ट 3 तास डोक्यावर तेल ठेवा. तुम्ही आणखी एक मुद्दा मांडला तो म्हणजे शॅम्पूचा. मग आता शॅम्पूबद्दल पण अनेक गैरसमज आहे. काही लोक म्हणतात की शॅम्पूमध्ये केमिकल्स असतात आणि हे शॅम्पू दररोज वापरल्याने किंवा वारंवार वापरल्याने केस तुटतात, गळतात, की म्हणजे शॅम्पूमुळे आणि शॅम्पूमधील केमिकलमुळे केसांवर खरंच दुष्परिणाम होतात का? ते वापरणं योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा मग ते कुठले वापरले पाहिजे? आणि जो दुसरा एक तुम्ही एक मुद्दा मांडला की शॅम्पू संदर्भात. तर शॅम्पू संदर्भात पण एक बरेच गैरसमज असे आहे की डेली शॅम्पू वापरल्याने त्यात काही केमिकल्स असतात, त्यामुळे केस गळती होते किंवा त्याचे काही दुष्परिणाम असतात शॅम्पूचे, किंवा कुठले वापरले पाहिजे? आता कसं आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हे प्रत्येकाच्या लाईफस्टाईलवर डिपेंड. जर माझी रोजची 15 किलोमीटर 20 किलोमीटर जाणं आहे, जर मला कुठेतरी पोल्युशनला मी एक्सपोज होतो, तर मला क्लिनिंग रोज पाहिजे. कारण तिथे तुमचे जर फॉलिकल ब्लॉक झाले त्या पोल्युशनमुळे किंवा तिथे जी माती जमते, धूळ जमते, त्याच्यामुळे जर ब्लॉक झाले तर हेअर फॉल सुरू होईल. डेली शॅम्पू केला तरी चालतो? हा, तेच मी म्हणते की डिपेंड्स ऑन तुमची कंडिशन कशी. जर समजा एखाद्या माणसात जास्त फिरणं असेल, जर तुम्ही एक्सपोजर तुम्हाला धूळ मातीचा जास्त आहे तर तुम्ही डेली करा, अल्टरनेट डे करा, चालतो. अदरवाईज आठवड्यातून 2 वेळेस तरी शॅम्पू Shampoo कंपल्सरी केला. केलाच पाहिजे. ओके. कारण शॅम्पू मुळे कधीही हेअर ग्रोथ होत नाही, हेअर फॉल होत नाही. अच्छा. ही सगळी चुकीची गोष्ट आहे की हा. हे शॅम्पू वापरल्यामुळे तुमचा हेअर फॉल कमी होईल, हम्म. अशातला प्रकार नाहीये. क्लिन्झिंग व्यवस्थित करणारा शॅम्पू पाहिजे. हम्म. मेन आहे शॅम्पूचं काम क्लीन्स करणं. ओके. डोकं साफ करणारा आणि हार्श नको, फक्त जास्त केमिकल युक्त शॅम्पू कधी पण नको. तर आपण हर्बल वापरताना- प्रोडक्ट आलेले आहेत जे हर्बल. हर्बल प्रॉडक्ट मध्ये पण SLS पॅराबेन फ्री प्रोडक्ट पाहिजे. आता आपल्याकडे एक म्हणजे आम्ही जे शॅम्पू बनवतो त्याच्यात आम्ही पूर्णतः केमिकल विदाउट केमिकल, ओके. म्हणजे आपण वापरताना जे पण घटक वापरतो ते प्लांट बेस वापरतो ओके. असे. तर त्याच्यामुळे काय होते की ते माइल्ड असते शॅम्पू. तर ठीक आहे, निघताना तुम्हाला फर्स्ट टाइम इतकं ऑइल निघणार नाही, पण सेकंड टाइम तुमची पाहिजे तितके केस क्लीन्स होतात. क्लिनिंग चांगलं पाहिजे, इतकं बेस पाहिजे. हार्श शॅम्पू नको कधी पण, कारण ते हार्श जेव्हा असतात तेव्हा ते प्रोटीनची लेअर काढतात केसांवरची आणि ते परत ड्राय होतात केस परत. आता यासोबतच आणखी एक महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत जरा महत्त्वाचा प्रश्न विचारतो की आजकाल महिला एका नवीन समस्येने ग्रस्त आहेत, ते म्हणजे चेहऱ्यावरील वांग. आता हे वांग नक्की काय येतात आणि त्याची कारणं काय, ते येऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, किंवा त्याच्यावर काही उपचार आहेत का, तुमचे निसर्गोपचार असतील किंवा आयुर्वेद असतील, याच्यामुळे हे वांग पूर्णपणे नष्ट करता येऊ शकतात का? आता वांग म्हणजे आम्ही ज्याला हायपर पिगमेंटेशन असं म्हणतो. तर हायपर पिगमेंटेशन हा आजार नाही, हा काही घटकांचा दुष्परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. तर काय होतंय, आपल्याकडे खूप ऊन आहे, प्रचंड ऊन असते, तर त्यावेळेस तुम्हाला सनस्क्रीन वापरायला हवं असं.
पण ही सवय आपल्याकडच्या ग्रामीण महिलांमध्ये पण नाहीये आणि सगळ्यात जास्त एक्सपोजर ग्रामीण महिलांचा असतो, त्या दिवसभर शेतीत काम करतात. हम्म. ठीक आहे, तर तिथे ऍटलिस्ट तो सनस्क्रीनचा वापर सुरू करणं, हम्म. सनरेज ब्लॉक करणं ते खूप गरजेचं आहे. हम्म. तर हायपर पिगमेंटेशनच्या पेशंटला जितके निसर्गोपचार गरजेचे आहे तितके सनस्क्रीन सगळ्यात मेन ट्रीटमेंट. ओके. आणि हायपर पिगमेंटेशन का होतं तर त्याचे रिझन खूप आहेत. जसं आपण म्हटलं की लोहतत्वाची कमी, हम्म. ते पण एक रिझन आहे की जर शरीरात मूळतः पोषणच कमी झालंय तर ते सगळ्यात आधी स्किनवर दिसायला सुरू होतं. हम्म. तर तिथून तुम्ही जर दोन्ही पण घटक आहेत, तुम्ही जर खाण्यापिण्याची काळजी घेतली आणि सोबत तुम्ही तुमचं रुटीन फॉलो केलं तरी पण तुम्हाला याच्यात फरक दिसतो. एक पिंपल्स किंवा बाकीच्या स्किनच्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यात तरी तुम्हाला निसर्गोपचाराने फरक पडतो. म्हणजे निसर्गोपचार म्हणजे कसा की तुमची जीवनशैली, तुम्ही व्यवस्थित जेवण घेतलंय, डिटॉक्स व्यवस्थित केलंय, वॉटर इंटेक चांगला घेतलाय, खाण्यापिण्याच्या सवयी वेळेवर खाणं, रात्रीचं जेवण टाळणं, एक्सरसाइज योगा वेळेवर करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे काही लिमिट पर्यंत तुम्हाला स्किनच्या ट्रीटमेंटमध्ये ओके. मदत मिळते. पण निसर्गोपचारांमध्ये 100% तुम्हाला पिगमेंटेशनला फरक भेटत नाही असे. त्याच्यासोबत तुम्हाला काही रुटीन चेकअप्स करून घ्यावे लागतात. जसं आपण म्हटलं B12, D3, फेरेटिन आहे, आयर्न किती आहे तुमचं, कारण ह्या घटकांमुळे बऱ्यापैकी पिगमेंटेशन होतं. ओके. तर हे एकदा रुटीन चेकअप केल्यानंतर काही मेडिसिन्सनी आणि काही ट्रीटमेंटनी असं करून पूर्णपणे बरं होऊ शकतं. पिगमेंटेशन पूर्णपणे बरं होणं म्हणजे एकदम क्लीन फेस होणं हे खूप अंशाने डिपेंड आहे समोरच्या व्यक्तीवर. ओके. तसं तर जसं जर आपण जसं म्हटलं की तुम्ही तुमचं रुटीन खूप चांगलं फॉलो केलाय, हम्म. तुम्ही जर खूप चांगलं व्यवस्थित इंटेक चांगला केला आहे हम्म. आणि दुसरं तुम्ही सनस्क्रीन जर कंपल्सरी वापरलंय, तर जर तुम्ही सनस्क्रीन वापरणं बंद केलं तर पिगमेंटेशन परत येऊ शकतं असं. हम्म. कारण जे डाग आहे ते उन्हामुळे वाढतात ओके. असं. काय आहे, आपल्याकडे ऍक्च्युली एक असं लोकांना वाटतं की सनस्क्रीन लावलं की व्हिटॅमिन D3 जे पाहिजे ते कमी होतं ओके. असं आहे. तर ती चुकीची गोष्ट आहे, कारण सनस्क्रीन आपण पूर्ण अंगाला लावत नाही, ओके. चेहऱ्यापुरतं. फक्त चेहऱ्यापुरते लावतो. तरी पण सनस्क्रीनची जी ऍक्च्युली त्यांनी सांगितलेली अमाऊंट असते तितकी कोणी लावत नाही. हम्म. आपण लावताना कधी पातळ थर लावतो, कधी कुठे राहून जातं. तर ते पण त्याच्यामुळे जे ऍब्झॉर्ब व्हायचं आहे तितकं तो ऍब्झॉर्ब होतो. म्हणजे दुसरी गोष्ट जेव्हा आपण सनस्क्रीन लावतो तेव्हा त्यांनी काहीतरी स्टेप सांगितलेले असतात, जसं 4 तासानंतर परत रिपीट करा, 6 तासानंतर रिपीट करा. तसं आपण कुठे करत नाही. आपण एकदा सकाळी सनस्क्रीन लावलं की नंतर आपण ते परत ते लावत नाही. त्याच्यामुळे 4-5 तासानंतर तुम्हाला जितकं ऊन ऍब्झॉर्ब करायला पाहिजे व्हिटॅमिन D3 ते ऍब्झॉर्ब होतं. आणि व्हिटॅमिन D3 ऍब्झॉर्ब होण्यासाठी शरीराला असं काही दिवसभर ऊन लागत नाही. 15 ते 20 मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हात जर तुम्ही 15 ते 20 मिनिटं बसले तरी पण तुम्ही व्हिटॅमिन D3 जितकं शरीराला पाहिजे तितकं शरीर ऍब्झॉर्ब करून घेतं. एक्स्ट्रा व्हिटॅमिन D3 ची शरीराला गरज नसते. पण जेव्हा आपण अतिनील किरणांना सामोरे जातो, म्हणजे उन्हामध्ये असणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, सूर्याच्या किरणांमध्ये असलेले जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्यांना जेव्हा आपण सामोरे जातो ना, तेव्हा त्यामुळे जे दुष्परिणाम होतात त्याच्यात स्किन कॅन्सर्स आहे, हे जे पिगमेंटेशन आहे, परत बर्न आहे, हे सनबर्न वगैरे खूप दिसायला मिळतं असं. तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे सनस्क्रीन हे चांगलं की वाईट म्हणण्यापेक्षा ते कंपल्सरी लावणं गरजेचं आहे. ती भारतीयांची गरज आहे, कारण इथे ऊन खूप आहे असं. आता तुम्ही सनस्क्रीनबद्दल बोलताय, तर मग आता ज्या महिला ऑफिसला काम करतात किंवा त्या दिवसभर घरीच असतात, अशा महिलांना जास्त उन्हामध्ये जाणं येणं नसतं, मग अशा महिलांना सुद्धा सनस्क्रीन वापरणं कंपल्सरी आहे का? येस, सनस्क्रीन हा ना आपला डेली रुटीनचा, जसं आपण क्लिन्झिंग एक म्हटलं की डेली रुटीनचा तुमचा कंपल्सरी घटक आहे. ते क्रीमचा काही तसंच सनस्क्रीन नाही. सनस्क्रीन तुम्ही काय वापरताय ऍक्च्युली त्याच्यातले तेच आहे, जसं आपण म्हणतोय ना की सल्फेट पॅराबेन टाळायला पाहिजे, तसंच याच्यात ऑक्सिथाइल म्हणून एक घटक येतं ते, आणि अजून काही असे घटक आहेत सनस्क्रीनचे जे दुष्परिणाम करतात. तर ते न वापरता झिंक ऑक्साईड वगैरे जे प्लेन घटक आहेत त्याच्यासोबतचे सनस्क्रीन तुम्ही वापरायला पाहिजे. तर ते आपण सनस्क्रीन वापरताना किंवा घेताना परत आपण ते बघितलं पाहिजे की त्याच्यातले कंटेंट काय आहे आणि ते स्किनला हार्मफुल तर नाही. कारण जे काही घटक आहेत जे हार्मफुल आहे स्किनला
त्याचे लॉंग टर्म दुष्परिणाम आहेत हम्म. असेल. तर याच्यामध्ये तुम्हाला जसं आपण म्हटलं आता की महिला ज्या ऑफिसमध्ये काम करतात हम्म. आणि ज्या दिवसातून एकदा दिवसभर काही काही उन्हात घरी असतात. हा, ज्या दिवसभर घरी असतात, तर काय झालंय आता आपल्याकडे जे मी तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट रेज म्हटले, आपल्याकडे दिवसभर हातात मोबाईल आहे, आपल्याकडे दिवसभर हातात लॅपटॉप आहे, हम्म. परत लाईट्स पूर्ण एलईडी आहे, तर टीव्ही मध्ये पण एलईडी लाईट्स आहेत. याचे जे एक्सपोजर होतं ना, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतात स्किनला. हम्म. तर तुम्हाला सनस्क्रीन हा कंपल्सरी लावायला पाहिजे. फक्त जे दिवसातून दिवसभर बाहेर राहतात त्यांना दिवसातून 2दा-3दा जे अप्लाय करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा तुम्हाला तितकं कमी क्वांटिटी लावलेलं आहे. बस इतकंच आहे. पण सनस्क्रीन कंपल्सरी आहे इतकं तर नाही. आता प्रामुख्याने आणखी एक गोष्ट जी आढळून येते ती जिचा वापर जास्त प्रमाणात केला जातो ती म्हणजे फेअरनेस क्रीम. म्हणजे आधी अनेकदा विनोदाने असंही म्हटलं जातं की फेअरनेस क्रीमचा रंग काळा झाला परंतु माझ्या चेहऱ्याचा रंग काही उजळला नाही. हा विनोदाचा भाग जाऊ द्या, परंतु फेअरनेस क्रीम वापरण्याचं प्रमाण खूप आहे. मग ह्या फेअरनेस क्रीम खरंच उपयोगी असतात का, त्या वापरल्या पाहिजेत का, नक्की त्याचे काही दुष्परिणाम होतात का आणि ते होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? ऍक्च्युली काय झालंय म्हणजे हे एक सरांनी प्रश्न विचारला आता म्हणून एक सांगण्यात येत आहे की मी ज्या फील्डमध्ये उतरले त्या फील्डमध्ये त्याचं बऱ्यापैकी रिझन हेअरफॉल, पिंपल्स आणि ह्या फेअरनेस क्रीम आहे असं म्हणतात चालेल. कारण माझी प्रॅक्टिस टाकळीला होती आणि तिथे येणारा प्रत्येक पेशंट ती ट्यूबच घेऊन यायचा फेअर अँड लवली. मॅडम मी इतक्या वर्षापासून फेअर अँड लवली लावते आणि स्किन पूर्ण खराब झाली. ऍक्च्युली इट्स नॉट ओनली फॉर फेअर अँड लवली, पण तुम्ही एक कधी पण लक्षात ठेवा की जी तुमची नॉर्मल त्वचा आहे ती जशी आहे तशी जर स्वच्छ असली, नितळ असली तर ती सुंदर दिसते. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला त्याला गोरं करण्याची गरज नाही. गोरं असण्यापेक्षा ती नितळ असणं ते जास्त स्वच्छ गरजेचं, स्वच्छ असणं जास्त गरजेचं आहे. तर याला काय होतं, जेव्हा तुम्ही काहीतरी फेअरनेस प्रॉडक्ट वापरतात तर कंपनी काय करतात त्याच्यासाठी काहीतरी ब्लिचिंग एजंट वगैरे त्याच्यात टाकतात असेल. तर आता तुम्ही म्हणाल ब्लिचिंग एजंट म्हणजे आपण कपड्यामध्ये जसं आला टाकतोय की ते क्लीन व्हायला पाहिजे, हे त्याच्यातले काही प्रकार असतात. तर याच्यात काय होतं, जेव्हा तुम्ही ते प्रॉडक्ट वापरता तेव्हा तात्पुरतं ते स्किन क्लीन होते आणि ते तुम्ही प्रॉडक्ट वापरणं बंद केलं की हायपर पिगमेंटेशन दिसून येतं. ओके. चेहरा पूर्ण वांग ज्याला म्हणतात, अच्छा. डाग येतात. हा, चेहऱ्यावर डाग येतात. तर हायपर पिगमेंटेशनचं एक रिझन फेअरनेस क्रीम्स पण आहे येस. की जे रेग्युलर खूप वर्षापासून क्रीम वापरतात आणि नंतर बंद कर. बंद करणं तो पेशंट बंदच करत नाही, कारण त्याला माहिती आहे की ते बंद केलं की त्याला ती त्रास होणार असतो. तर त्याच्यामुळे त्याला ती सवय असते, घेतलं की ती क्रीम वापरल्याशिवाय तो बाहेर निघत नाही. पण हळूहळू स्किनचं जे नितळपणा आहे तो खराब व्हायला लागतो. सन बर्न चालू होतं, उन्हामुळे जे बर्न होतात ते या स्किनला जास्त दिसून येतात असेल. धन्यवाद मॅडम. PCOD असेल, PCOS असेल, हार्मोनल इनबॅलन्स किंवा महिलांच्या विविध समस्या, अशा एक ना एक अनेक प्रश्नांवर तुम्ही अतिशय सोप्या भाषेत समजण्यासारखी उत्तरं दिली आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या या प्रश्नांमुळे मला आशा आहे आमच्या प्रेक्षकांच्या खूप शंकांचं निरसन झाले आहे. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या या सॉलिड गप्पांमधून तुम्हाला हे नक्की समजलं असेल की आरोग्याच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं. विशेषतः घरातील महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यायलाच हवं, कारण एक स्त्री निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी असतं. आजच्या या मुलाखतीनंतर म्हणजेच या पॉडकास्टनंतर जर तुमच्या मनात आणखी काही शंका राहिल्या असतील किंवा तुम्हाला डॉक्टर वीणा गंगवाल यांच्याशी थेट संपर्क साधायचा असेल, त्यांचा सल्ला हवा असेल, तर डॉक्टरांचा मोबाईल नंबर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून डॉक्टरांची वेळ घेऊ शकता आणि योग्य ते उपचार देखील सुरू करून घेऊ शकता. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ही महत्त्वाची आणि आरोग्यदायी माहिती तुमच्या पुरतीच मर्यादित न ठेवता तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत आणि तुमच्या घरातील माता भगिनींसोबत नक्की शेअर करा. अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांशी सॉलिड चर्चा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन विषयासह आणि एका सॉलिड पाहुण्यासह. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा सॉलिड गप्पा. थँक्यू सर. तुम्ही या सुंदर पॉडकास्टसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.